जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या मराठा विभागात असलेली शिवसेनेची मुख्य शाखा यावरून शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकलेत। आज शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। शहर शाखेचं खरं पावित्र्य राखण्याचं काम शिवसेना करणार आहे। कोणी आम्हाला सांगू नये, जे कट्टर असतील ते शाखेत बसतील असा टोला नाव न घेता लगावलाय। तसेच शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश झालेले माजी नगरसेवक शेखर यादव यांनी देखील नागरिकांचं काम करण्यासाठी मी गेलेलो आहे, नागरिकांना वेठीस धरून फायदा नाही असा शब्दात सुनावला आहे। शेखर यादव, त्यांचे सर्व शाखा प्रमुख आणि या शाखेतले सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर नितीन सपकाळे आणि संगीता सपकाळे यांनी माननीय पक्षाचे मुख्य नेते, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि तो प्रवेश केल्यानंतर शिवसेना शाखा ही शिवसेनेची आहे। या शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम नेहमी शिवसैनिकांनी केलं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि आजही शिवसेनेचं शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून सर्व करत आहोत, करणार आहोत। परंतु काल काहीतरी कुणी आलं, ताबा घेतला, ताबा विभाग असला, ही शाखा शिवसेनेची आहे। बाळासाहेबांच्या हस्ते या शाखेचं जर उद्घाटन झालं असेल तर ती शिवसेना कोणाची? बाळासाहेबांची। बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आदेश पायावर पाय ठेवून, पाऊल ठेवून काम करतोय कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचं काम माननीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब करतायत आणि आम्ही सर्व त्यांच्या आदेशाचं पालन करीत या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम करतोय। त्यांनी सांगितले शिवसेनेचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे। शिवसेना ही मध्यवर्ती शाखा त्या काळापासून, शिवसेना स्थापन झाल्यापासून ही मध्यवर्ती शाखा आहे आणि मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून या शिवसेनेचं कामकाज या उल्हासनगरमध्ये सुरू आहे, ते सुरू होतं। पण या शाखेचं पावित्र्य कोणी राखलं नाही ते मराठा सेक्शनमध्ये राहणारे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, मग सुरेंद्र सावंत असतील, मग ते आपले प्रकाश माळकर असतील, माळकर ताई असतील, शेखर यादव असतील किंवा अजून कोणी शिवसैनिक असतील, सुर्वे बंधू असतील, यांना माहिती आहे की या शाखेचं पावित्र्य कोणी राखलं नाही। या शाखेमध्ये इथली ही मध्यवर्ती शाखा, शिवसेनेची मध्यवर्ती शाखेमधून शिवसेनेचं कामकाज झालं पाहिजे, पण इथलं कामकाज कुठे गेलं, कोणी नेलं, या इथल्या शिवसैनिकांना माहिती आहे आणि म्हणून पावित्र्य राखण्याची भाषा त्यांनी नाही करावी। शिवसेनेच्या बाबतीत, या मध्यवर्ती शाखेच्या बाबतीत पावित्र्य आम्ही राखलेलं आहे। शिवसेनेचं सगळंच कामकाज मी शहर प्रमुख झाल्यानंतर इथे मग मुलाखती असतील, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुलाखती असतील की शिवसैनिकांना किंवा उमेदवारांना AB फॉर्म देण्याचं काम असेल, ते आम्ही या शाखेतून केलेलं आहे आणि या शाखेतून कामकाज करणारे त्या काळातले जिल्हा प्रमुख आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्य नेते आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आजही या शाखेतून, मध्यवर्ती शाखेतून आमच्याही शिवसेनेचं कामकाज होणार आहे। या शाखेचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही करणार आहे। मधल्या काळामध्ये जे काय 2-3 वर्षामध्ये कोणी पावित्र्य राखलं नाही ते आम्हाला माहिती आहे। जेव्हापर्यंत ही शाखा आम्ही बसलोय, सर्व बसलोय, ती वस्तू ज्या वेळेला आम्ही इथं सोडली होती, जेव्हा शिंदेसाहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला, शिवसेना सुरुवात केली शिवसेनेची, तेव्हापासूनची जी वास्तू आहे ती वास्तू तशीच आहे। 3 वर्षामध्ये पुन्हा इथलं कामकाज परत कुठे गेलं तेही इथल्या शिवसैनिकांना माहिती आहे। खरं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आम्हाला शिवसेना काय आहे ती कोणी सांगण्याची गरज नाही। शिवसेनेच्या माध्यमातून सर्व कामकाज, या शाखेच्या माध्यमातून उल्हासनगर शिवसेनेचं कामकाज पूर्वी होत होतं, आजही होणार आहे। प्रवेशानंतर टीका करण्यात आलेली आहे गद्दार म्हणून, त्याच्यानंतर विहिरीत उडी मारून परंतु पक्ष प्रवेश करणार नाही। शहरामध्ये काय चर्चा चालू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आज रस्त्यावरून चालत असताना किंवा कुठे गणपती दर्शनाला जात असताना लोक आम्हाला विचारतात, ते आले, आता ते दुसरे कधी येणार आहेत, ते पण तुमच्याकडे येण्याच्या वाटेवर आहेत। ते सांगितलं गणपती बाप्पाला माहिती कोण येणार आहे आणि कोण जाणार आहे, ते गणपती बाप्पाला माहिती। परंतु लोक शहरामध्ये काय चर्चा करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मी काय बोलण्यात त्यामध्ये अर्थ नाही, परंतु शिवसेनेमध्ये सध्या तरी इनकमिंग खूप जोरात चालू आहे, उल्हासनगरमध्ये चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे, ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। जबरदस्तीने प्रवेश केला जातो, फोटो उतरले जातात, बॅनर काढले जातात। जबरदस्तीने प्रवेश करायचा असता तर 3 वर्षापासून ही शिवसेनेचं कामकाज माननीय मुख्यमंत्री
त्या काळातले मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब काम करतायत, त्यावेळेलाच आम्ही बळजबरी केली असती. शेखर यादव इथं बसलेले आहेत, त्यांचे सगळे सहकारी बसलेले आहेत, त्यांना विचारा कोणी बळजबरी केलेली आहे. बळजबरी तेव्हाच करायची असते, आम्ही तेव्हाच बळजबरी केली असती. कोणावर बळजबरी केलेली नाही. ते स्वतःहून शिवसेनेत आलेले आहेत. शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर शिवसेना खंबीरपणे उभी आहे. आपल्या प्रवक्त्यांवर टीका केली, टीका करायचं काम त्यांचं आहे, टीका करणं त्यांचं काम आहे. आमचं काम जनतेच्या प्रश्न सोडवण्याचं आहे, जनतेचे कामं करायचं आमचं काम आहे. टीका त्यांनी करत राहावा, त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ. नेमक्या शाखेचा ताबा कोणाकडे? शाखा ताबा विभाग काय नाही, शाखा शिवसेनेची आहे. इथे जे शिवसैनिक आहेत, निष्ठावंत आहेत, कट्टर आहेत, ते शिवसैनिकच या शाखेचं मधून शिवसैनिक लोकांची कामं करतील, लोकोपयोगी काम करतील, नागरिकांच्या समस्या सोडवतील. ही शाखा शिवसेनेची आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटातले लोक जर इथं येऊन बसले या शाखेमध्ये, तर मग शिंदे गटाच्या शिवसैनिकांचं काय त्यांना उत्तर असेल? नाही, बसाय शिवसेना शाखा ही सगळ्यांची आहे. शाखेमध्ये कोणी येऊन बसतो, शाखेमध्ये लोक येतात, आम्ही त्या लोकांचं काम करतो आणि इथून पुढे शेखर यादवांच्या नेतृत्वाखाली या शाखेमधून कामकाज होईल, इथल्या जनतेचं कामकाज होईल. शेखर यादव नगरसेवक आहेत, सुर्वे आहेत, अनेक लोक आमचे इथं बसतील आणि शिवसेनेचं काम करतील. ज्याला यायचं त्यांनी येऊन बसायचं आणि बसून आपलं त्यांचं काय कामकाज असेल तर त्यांनी करायचं, परंतु दादागिरीची भाषा त्यांनी कोणी करू नये. विहिरीत जीव देईल परंतु पक्षात प्रवेश करणार नाही अशी भाषा समोर आली. काय मध्ये बरोबर आहे. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी गेली 25 वर्ष या शाखेचा नेतृत्व करत आहे व शिवसेनेचा मराठा विभागाचं नेतृत्व करत आहे. गेल्या 25 वर्षात जे बाळासाहेबांनी सांगितले 80% समाजकारण 20% राजकारण, पण मी 100% इथे समाजकारण करत आलेलो आहे. आज गेली 3 वर्ष जेव्हापासून हे गटबाजी झाली, गेली 3 वर्ष रस्त्यावर खड्डे, कुठे पाणी नाही, कुठे नळ नाही. ह्या मराठा विभागाच्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, मला निवडून दिलेलं आहे. त्यांचे प्रश्न कसे सुटतील? त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मी सुखोशीने शिंदेसाहेबांच्या पक्षात गेलेलो आहे. साहेबांचा पक्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, हाच पक्ष शिंदेसाहेबांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे जनतेला वेठीस धरून फायदा नाही. जनतेचे काम करण्यासाठी बाळासाहेबांनी आम्हाला इथे नगरसेवक म्हणून निवडून पाठवलेले आहे. त्याच्यामुळे जनतेचे काम करण्यासाठी मी शिंदेसाहेबांच्या शिंदेसाहेबांचं नेतृत्व, बळजबरीने असा विषयच नाही. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले 25 वर्ष काम करत आलो आहे. ते संपर्क प्रमुख होते, जिल्हा प्रमुख होते व उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे व आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.